आणि आपल्या आनंदाचं कुणीतरी कौतुक करावं असं प्रत्येकाला वाटतं. आनंद तेव्हाच आनंद आहे जेव्हा कुणी जळेल. माझी मुलगी नाही जळणार. पण अनु अपेक्षा तर करेलच. ज्याच्याकडे आनंद नसतो त्याला सांगतो, दाखवतो. अनुच सांगून देईल, आपण तिच्या आनंदात आनंद घेतो आहोत. ती माझ्या मुलीच्या दुःखातून आनंद घेईल. कुणा दुसऱ्याकडनं समजण्यापेक्षा आपण सांगितलेलं चांगलं नाही का? आपण नाही सांगितलं आणि तिला कळालं तर कसं वाटेल? सांगू, पण जास्त आनंद नका दाखवू, नाहीतर मुलगी नाराज होईल. हो, माझी चिमणी, माझं कोकरू नाराज होईल. आपणच सांगू. जास्त नाटकं करू नका. नाराज होईल आणि दारू प्यायला बसाल दोघी आणि कराल दुःख हलकं पिऊन. तुम्ही पिऊ शकता, मी काय करू? तुमच्या वागण्याने मी नाराज होते. कुणाला सांगू? तुम्हाला सांगते की पोरीला आवरा, नको पिऊ द्या. पण कसं आवराल तुम्ही? ती जशी तुम्ही तसेच. मूर्ख आहे पिला. माणुसकी दुःख हलकं होतं. ते हलकं करायला मित्र लागतो. मुलगी आहे, मुलं फायदा घेता बेशुद्धीचा. तशी माझी मुलगी हुशार आहे, त्यात तुझे संस्कार आहे. प्यायला मित्र करणारे कमी नाही, त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये तर भरपूर असतात, पण आपल्या संस्कारात नाही बसतात. व्यवहारी आहे, किती दारू जमा करून घरी आणते, लोकांचा मान ठेवते आणि फसतही नाही. कोणाशी मैत्री करावी तुझ्या संस्कारात बसत नाही. मुलीलाही विनाकारण कोणाशी मैत्री यायला पटत नाही. बापाबरोबर मैत्री करते, सर्व सांगते. आपल्याला बाबा चांगले मित्र भेटत नाही म्हणते. मी पाहते, फसवणारेच असतात जास्त, म्हणून घरी बसते. बाबा म्हणते माझी चिमणी मुलाबरोबर नाही, बापाबरोबर बसते. बापाची आईशी मित्रासारखी वागते. तुझे संस्कार जपते. सुनंदा परमार, मी केले दारू प्यायचे संस्कार. बोलताना काहीतरी विचार करा. आणि माझा विचार बदललाय मैत्री करण्याच्या बाबतीत. आपल्यासारखे आईबाप शोधू नाही शकले मुलीसाठी. आता वाटतं पटवायचं आणि करून टाकायचं लग्न. किती मुली करतायत? मूर्ख, असंच असतं का काही बोलते? किती ठिकाणी फसवा फसवी आहे. आकाश काही आकाशातून नाही आला. सुधाकरनेच सुचवलेला मुलगा आहे. मैत्री करायची म्हणे. अर्ध्यात गोष्ट कापली तू. माझी मुलगी आपल्याला मित्र करते का नाही व्हायचं आपण मित्र? मुलीचे आईवडिलांपेक्षा जवळचा कोणता मित्र असतो तिला? तुझे संस्कार आहेत ते करू देत नाहीत मुलांबरोबर मैत्री. आपल्याबरोबर मित्रासारखं वागायला पाहते. आईवडिलांशी मैत्री करते बिचारी. कुण्या दुसऱ्याबरोबर बसल्यापेक्षा आपल्याबरोबर बसलेली काय वाईट आहे? एका वेळेपर्यंत आपण आईवडील असतो, नंतर मुलांबरोबर मैत्री करायची असते. सुधाकरची लॉजिक ऐकून सुनंदा परमार गप्प बसते.